तर काल होता प्रदोष आणि प्रदोषचा मम्मीला महादेवाला देखील बाण लावायचं होतं, म्हणून मम्मीने इथे 33 दिवे बनवले होते आणि महादेवाला लावायला गेली होती. तिथे शंभूही होता, तर शंभू लगेच शंख वाजवून बघत होता वाजवता येतो की नाही म्हणून. हवा चालत होती त्याच्यामुळे दिवे व्यवस्थित पेटत नव्हते, पण मम्मीने पेटवलेच. मीही तिथे जाऊन बसली, कारण की मला तर नव्हते पेटवायचे दिवे, पण म्हटलं चला मम्मी कसं करते ते तरी बघून घेऊया, म्हणजे पुढच्या वेळेस आपल्यालाही करता येईल. मम्मीने सर्व दिवे पेटवले आणि महादेवाची आरती वगैरे केली. त्याच्यानंतर आम्ही दोघी घरी आलो, शंभू तिकडेच थांबला. त्याच्यानंतर मी आणि मम्मी इथे लागलो धोंडे बनवण्यासाठी, कारण की मम्मीला गाईलाही 33 धोंडे द्यायचे होते. म्हणूनच म्हटलं चल मी तुला पुऱ्या वगैरे बनवून देते आणि तू त्याचे धोंडे बनव, म्हणून मी मम्मीला इथे मदत करत होती. मम्मीने पटापट धोंडे बनवले आणि ते वाफवायला ठेवले. धोंडे लगेच 5 मिनिटांमध्ये वाफवूनही गेले होते. त्याच्यानंतर मम्मी गेली गाईची पूजा करायला. गाईची पूजा वगैरे केली आणि गाईला धोंडे खाऊ घातले. तिथे दिवा लागलाच नाही.